तर या कॅम्प निमित्त आम्हाला ह्या गाढवाची आमची भेट झाली। वास्तविक पाहता हे गाढव जे आहे ते संपूर्ण कॅम्पमधल्या गाढवांपेक्षा मोठा आहे, उंचीने मोठा आहे आणि तब्येतीने सुद्धा चांगला आहे। दक्षिण भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी यात्रा म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील ही यात्रा आहे आणि घोडे, गाढव, कुत्रे, मांजर असे विविध प्रकारचे प्राणी या माळेगावच्या यात्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात। याच ठिकाणी हे तुम्ही बघू शकता, ह्या प्राणी आहे, गाढव आहे आणि या गाढवाची माहिती घेण्यासाठी मी या गाढवाचे जे पालक आहेत, पशुपालक आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही अगोदर समोर या, तुम्ही थोडंसं काय नाव आहे तुमचं? सुरेश नाव सांगा। सुरेश मधुकर मेतकुलर, गाव? अंबुलगा, झाडी अंबुलगा, बरं, तालुका? मुखेड, जिल्हा नांदेड। म्हणजे नांदेड जिल्ह्यातूनच तुम्ही आलात। किती वर्षापासून तुमचा हा गाढव पालन करण्याचा व्यवसाय आहे? पिढ्या काय आज भाव निघाला या गाढवाचा? आता याचा आम्ही म्हणले 52,000, 52 बरं, मागितलंय का कुणी? मागितले बरं, मग कितीपर्यंत देणार आहेत? आणि 1,000 वाढवून देऊ म्हणजे बरं, किती एकूण किती एवढ्याला 52 52 तर तुम्ही बघू शकता या गाढवाची जी किंमत आहे माळेगावच्या यात्रेमध्ये 52,000 रुपये किंमत ठरलेली आहे। याच ठिकाणी डॉक्टर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। नेमकी काय वैशिष्ट्य आहे या गाढवामध्ये, काय डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे आणि कशा पद्धतीने ते गाढवांची परीक्षण करत आहेत ते। सर, तुमचा अगोदर परिचय सांगा आणि सविस्तर अशी या गाढवाबद्दल काय माहिती द्यायची सर? माझं नाव डॉक्टर निहाल मुल्ला। मी धर्मा डॉगी सँक्च्युरी सगरोळी या ठिकाणची आमची गाढवावरती काम करणारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी माळेगाव यात्रेमध्ये कॅम्प लावतो। कॅम्पच्या माध्यमातून ट्रीटमेंट असेल, त्यांचं लसीकरण असेल, जंतू निर्मूलन असेल, या सर्व विषय आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो। तर या कॅम्प निमित्त आम्हाला ह्या गाढवाची आमची भेट झाली। वास्तविक पाहता हे गाढव जे आहे ते संपूर्ण कॅम्पमधल्या गाढवांपेक्षा मोठा आहे, उंचीने मोठा आहे आणि तब्येतीने सुद्धा चांगला आहे। सुदृढ गाढव म्हणता येईल ह्या गाढवाला। आणि यासोबतच ह्या गाढवाला ते जे सांभाळणारे मालक आहेत त्यांच्यापाशी त्याची निगराणी चांगली होती आणि त्यासोबत आणखी इतरही गाढव आहे त्याची निगराणी ते चांगले ठेवतात। आता ह्या बाकीच्या गाढवांपेक्षा याचं वैशिष्ट्य असं की याची उंची आणि याचा रंग वेगळा आहे, त्यामुळं हा इतर गाढवांपेक्षा जास्त किमतीला याची विक्री होत आहे। हेल्दी गाढव आहे, काही अडचण त्यामध्ये दिसली नाही। याला आपण जंतू निर्मूलनाचं औषध दिलेलं आहे आणि लसीकरणाचं औषध दिलेलं आहे। लसीकरणामध्ये धनुर्वात नावाचा जो रोग होतो, ज्याला टीटीचं वॅक्सिन द्यावं लागतं, ते वॅक्सिन आपण त्या ठिकाणी या गाढवाला दिलेलं आहे। दरवर्षी आम्ही हाच उपक्रम प्रत्येक वेळेस माळे यात्रेमध्ये पूर्ण करतो। एकंदरीत लोकांचा आहे प्रतिसाद। मागच्या वर्षीपेक्षा यंदा गाढवांची संख्या कमी झालेली आहे आणि वरच्या गाढवांची संख्या कमी होताना चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। तर कोणत्या जातीचं आहे गाढव? हे ॲक्च्युली आपल्याकडे गुजरातची जी ब्रीड आहे, पर्टिक्युलर नाव काठियावाडी म्हणतात, तशा पद्धतीचं आहे। म्हणजे घोड्यामध्येही काठियावाडी ब्रीड आहे आणि ही आपली जी काठियावाडी गाढवाची सुद्धा एक जात। पुन्हा एकदा मी या गाढवाच्या मालकाकडे जाणार आहे। नेमकं काय वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही याला जोपासना केलेली आहे आणि काय अपेक्षा आहेत या गाढवाकडून? आता तुम्ही याचं खाद्य वगैरे काय आहे? खाते गहू, डाळ, ज्वारी, बाजरी काय बी खाते। बरं, काय काम लावता याला? काम काय नाही, रीतीचं शेतीचं माल आणत्या, बरं, खडे गहू। एकूण किती गाढव आहेत तुमच्याकडे? एकूण 11। बरं, काय काम लागते सध्या गाढवाला? पूर्वी जशी स्थिती होती की अगोदर जे आहे शेतकरी गाढवाच्या माध्यमातून पूर्ण कामे करून घेत होते, ओझे वाहण्याचे, परंतु आता तसे कामे लागतात का? लागतात तशीच काम आहेत, शेतातले काम आहे। तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी, समजत लागणार, कांदा, शेंग। डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हे गाढव जे आहे इतर गाढवांपेक्षा वेगळं आहे, म्हणून या माळेगावमध्ये याचा पहिला क्रमांक येण्याची शक्यता आहे। काय सांगता ना? त्यांनी प्रदर्शनामध्ये जर नेलं तर याला नक्कीच त्या ठिकाणचे जज याला कन्सिडर करू शकतात। खात्रीने नाही सांगू शकणार, याच्यापेक्षा जर वेगळे गाढव आले तर मी बघितले नाही आधी प्रदर्शन, परंतु याला जर नेलं तर तिथले जे बघणारे जे आहेत जज, त्यांच्या नजरेमध्ये हा नक्कीच चांगला दिसेल। माळेगाव येथील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून मी पोहोचणार आहे। तर ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज। आवाज बहुजनांचा।